हॅलो, नमस्कार. मी सुजाता स्वागत करते तुमचं माझ्या या YouTubeच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर इथे सकाळी-सकाळी भाजीपाला आणला होता आणि बाजार केलाच नव्हता. त्यामुळे अजिबातच घरामध्ये काहीच भाजीपाला नव्हता आणि आज मग मी यांना सांगितलं, की भाजीपाला नाहीये. तर मग हे सकाळीच गेले आणि ताजा भाजीपाला मार्केटमधून घेऊन आले आणि त्यात होता संडे. संडे म्हणल्याच्यानंतर आता काहीतरी स्पेशल प्रत्येकाच्याच घरी असते. तसंच आमच्या घरामध्ये नॉन असते. त्यामुळे त्यांनी नॉन पण आणलं होतं. इथं चिकन आणलं होतं आणि बाकी तुम्ही बघू शकता, की यामध्ये बराच काही दुसराही हिरवा भाजीपाला आहे, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता, की बटाटे आहेत, टमाटर नव्हते, टमाटर आणले. मग हे दोडके आहेत. दोडके पण आता टिफिनसाठी सुक्या भाज्या, कारण 8 दिवस ह्या लागणाऱ्या होत्या म्हणून. मग नंतर तुम्ही बघू शकता गाजर पिलूला खूप आवडतात, त्यामुळे गाजरही मार्केटमधून आणावेच लागतात. त्यानंतर खूप दिवसांनी वांगे पण आता घरामध्ये आणले होते. त्याची पण रेसिपी मी एखाद्या वेळी तुमच्यासोबत ट्राय करेल. पण हा भाजीपाला मी आता बाजूला काढून ठेवते, नंतर निवडायचा होता मला. पण आता मला सगळ्यात पहिल्यांदा चिकन बनवायचं होतं. कारण आज संडे असल्यामुळे पिल्लूच्या पप्पांनी रात्रीच सांगितलं होतं, की डेली आपण रोज सकाळी लवकर उठतोच आणि त्यातही थंडीमध्ये उठूच वाटत नाहीये. म्हणून पण रोज काही असं म्हणजे हे नसते ना, की उठावंच लागते. कंपल्शनच आहे. कारण की पिलूची शाळा असते, यांना पण जायचं असते बाहेर. त्यामुळे मग त्यांनी रात्री सांगितलं होतं, की आता आज काही लवकर उठू नको म्हणून. मग मी आणि पिल्लू पण लवकर उठलो नाही आणि त्यामुळे आज स्वयंपाकाला बराच उशीर होणार होता आणि त्यातही त्यांनी नॉन आणून दिलं होतं. त्यामुळे नॉन बनवायला पण खूप उशीर लागते. आता इथे चिकन आणलं होतं, तर मग मी म्हटलं, की चला पहिल्यांदा चिकन वगैरे स्वच्छ धुवून ठेवावं आणि त्याला शिजायला ठेवून द्यावं. मग शिजेपर्यंत बाकीची तयारी आपण करू शकतो म्हणून. मग आता इथे 2-3 पाण्याने स्वच्छ असं चिकन धुवून घेतलं आणि आज मी तुमच्यासोबत मी कशी चिकनची भाजी बनवते हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता फार असं काही वेगळं काही करत नाही मी, पण आणि असं असते की बऱ्याच वेळा काही चेंजेस पण होतात. म्हणजे मसाले पण मी कधी-कधी बदलते आणि कधी-कधी विकतचे मसाले असतात तेच टाकून कधी करते, तर कधी खूप सिंपल पद्धतीने ग्रेव्ही टाईप असं बनवते. पण आज जी मी भाजी बनवणार आहे ना, त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हां, मला ना कमेंट सेक्शनमध्ये सांगा, की ही भाजी कशी झाली ते. आता सुरुवातीला नळाच्या पाण्याने धुवून घेतलं आणि परत आपण प्यायचं जे काही भांडं भरून ठेवतो, त्याही पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलं. आता अद्रक, लसूण वगैरे लागणार होता, ते पण सोलायचा होता मला आणि खरं सांगू का, मला इतका कंटाळा येते, म्हणजे लसूण सोलणं माझं न आवडतं काम आहे. लसूण सोलणे, एखाद्या वेळी भांडे घासायला आवडतात, पण भांडे रॅकमध्ये लावणे, म्हणजे काही अशा गोष्टी येतात, की मला हे करायला कंटाळा येतो. जसं की कपडे मला किती पण धुवावे वाटतात, पण कपडे वाळू घालायचा कंटाळा येतो. म्हणजे असं आहे माझं. पण आता हे कामं थोडीच आपल्या घरामध्ये दुसरं कोणी करायला येणार आहे, तर नक्कीच आपल्याला करावं लागणार आहे, पण कंटाळा येतो. तर आता जे काही अद्रक, लसूण वगैरे टाकून आपण शिजायला ठेवतो, त्याच्यासाठी पण मला इथे अद्रक, लसूण सोलून ठेवायचं होतं. पण जसंच माझं अद्रक, लसूण सोलून झालं ना, तेव्हाच लाईट गेली आणि मला एवढं टेन्शन आलं, की आता हे कसं बारीक करून घ्यायचं. कारण की आता हे खलबत्त्यात वाटायला थोडासा वेळ लागणार होता आणि ऑलरेडी उशीर झाला होता उठायला. मग काय करणार? मग लाईटची मला वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता आणि भरपूर सारं लसूण आणि अद्रक मला वाटून घ्यायचं होतं. त्यामुळे मी म्हटलं, की थांबलेलंच बरं. म्हणून इथे मी अद्रक पण सोलून घेतला, कोथिंबीर पण सोलून घेतलं व्यवस्थित आणि त्यानंतर जो काही कोथिंबीर असते आपल्याला कोथिंबीर निवडून घेतला म्हणजे आत्ता भाजीपुरता आणि तो पण कोथिंबीर मी यामध्ये टाकला. कारण की हे जे आपण मिश्रण आपण शिजताना जेव्हा चिकनमध्ये टाकतो ना, त्यावेळी सूप पण छान बनते आणि टेस्ट पण भाजीला छान येते. त्यामुळे मग मी काय केलं, की हे सगळं आहे, हे झाकून ठेवलं कारण लाईट यायची बाकीच होती आणि आता इथे जे चिकन आहे, तर तुम्ही बघू शकता, की चिकनमध्ये मी हळद टाकलेलं आहे आणि मीठ टाकलेलं आहे. आता हळद टाकलं आणि मीठ टाकलं ना, तर सूप पण चांगलं होते आणि दुसरं आहे ना, की यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर बारीक चिरूनच टाकली. कारण अद्रक, लसूण अजून बारीक व्हायचा होता माझा आणि गॅस ऑन केला आणि जेव्हा आपण यामध्ये मीठ टाकतो ना, तर ते छान चिकन असं पाणी सोडतं त्यामुळे आणि याला चांगलं टॉस करून घेतलं आणि झाकून ठेवलं. झाकून ठेवल्याच्यानंतर 1 ग्लास पाणी त्या प्लेटवर मी ओतून घेतलेलं आहे आणि म्हटलं तोपर्यंत ते शिजेपर्यंत आपण की नाही तांदूळ धुवून ठेवले पाहिजे कारण की चिकनचा रस्सा भात पण पिल्लूला आवडते मला पण आवडते आणि म्हटलं आता संडे आहे तर सगळे मिळून जेवणार. आता जे काही ताटामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकलं होतं ते गरम झालं आणि ते गरम पाणीच मी या चिकनमध्ये ओतलं. ऑलरेडी चिकननं पाणी सोडलंच होतं पण तरी पण मी 1 ग्लास पाणी टाकलं म्हणजे करपण्याची पण भीती नाही आणि चिकन असं चांगलं मऊसर शिजून येईल. परत मग मी ते झाकून ठेवलं आणि हे तांदूळ जे काही मी धुवून ठेवले होते या तांदळामध्ये मी पाणी टाकलं आणि मीठ टाकून
याला मला आता शिजायला ठेवायचं होतं. म्हणजे एकीकडे चिकन शिजणार होतं आणि दुसरीकडे भात होणार होता. मग आता यामध्ये मीठ टाकलेलं आहे मी. आपल्या चवीप्रमाणे टाकू शकता. आता पहिले म्हणजे मी जास्त नाही टाकत बीपी असल्यामुळे आणि माझा हात आहे ना मीठ टाकायला जरा जास्तच माझ्या हाताने मीठ जास्त पडते. त्यामुळे मी मीठ थोडंसं हातावरून टाकते आणि आता बघू शकता तुम्ही इकडे चिकन चांगलं शिजतच आलेलं होतं आणि मऊ शिजलं ना, की मग भाजी पण चांगली होते आणि पिल्लू पण खायला कंटाळा करत नाही. त्यामुळे मी चिकन जे आहे ते चांगलं मऊ शिजून घेते आणि त्यामुळे आता मी इथे शिजायला ठेवलं साईडला भात पण ठेवला आणि आता इथे मला लाईट आली पिल्लूनं तेवढ्यातच सांगितलं की मम्मी लाईट आली आणि मला खरंच खूप आनंद झाला कारण की परत एवढं कुटणं परत सगळं हे वाटत बसणं ऑलरेडी सगळा उशीर झाला त्यातही पिल्लूला भूक लागली असेल असं मला काळजी वाटू लागली होती. लाईट आली ते मला खूप चांगलं वाटलं. मग लगेच लाईट आली की मी मिक्सर लावून घेतला आणि जे काही अद्रक लसूणची पेस्ट होती कोथिंबीरची पेस्ट होती ते मी बारीक करायला घेतली. आता अद्रक लसूणची पेस्ट चांगली बारीक इथे झाली होती आणि यातलंच मला अद्रक लसूणची आहे, जी थोडीशी पेस्ट आहे ती मी या चिकनमध्ये टाकली. म्हणजे त्याचा अर्क यामध्ये उतरावा म्हणून. मग आता परत आणखीन फिरून घेतलं म्हणजे ना ते चांगलं सगळीकडून लागलं पाहिजे. आता हे अजून थोडंसं शिजेपर्यंत म्हटलं तोपर्यंत इकडे पीठ पण मळून घ्या. म्हणजे एका साईडला माझा भात होत होता, एका साईडला चिकन शिजायला ठेवलं होतं आणि लगेच म्हटलं पीठ मळून ठेवावं. पीठ मळून ठेवलं की ते चांगलं मुरते आणि त्यानंतर आपण मसाला करायला घ्यावं. म्हणजे लगेच मग मसाला झाला की एकीकडे भाजीची फोडणी देणार होते आणि दुसरीकडे जे पीठ मुरलेलं असते मग लगेच त्याच्या मला चपात्या करून घ्यायच्या होत्या. म्हणजे स्वयंपाकाला वेळ काही नाही लागत. फक्त आहे ना ते टिबनशीर करता आलं पाहिजे. असंच आहे. मग आता त्यानंतर आता मी पीठ असं चांगलं मळून घेतलं सर्व बाजूने. जास्त काही भाजी मला चपाती करायची नव्हती. म्हणजे फक्त तिघांसाठी आणि भात मी ऑलरेडी ठेवला होता. त्यामुळे चपाती पण जास्त बनवायची नव्हती. एक 6-7 पोळ्या करून घेतल्या आणि भात आणि भाजी सफिशियंट होतं आमच्या तिघांसाठी आणि तेही 2 वेळाचं झालं खरं सांगते म्हणजे कारण पिल्लू थोडंसंच जेवला आणि ह्यांनी पण थोडंसंच खाल्लं काय माहिती म्हणजे त्यांची भूक मोडशी झाली होती. ते एका कामानिमित्त पिल्लूचे पप्पा बाहेर गेले होते आणि तिकडूनच मग पोहे खाऊन आले. मग त्यांना काही भूक नव्हती त्यामुळे ते मी काही जो स्वयंपाक बनवला तो पूर्ण दिवसभरासाठीच झाला होता माझा आणि उशीरच झाला होता. त्यामुळे मग मी म्हटलं जाऊ दे आता करून घ्या एक्स्ट्राच्या ज्या काही 2 चपात्या आहेत ते. त्यानंतर जे काही पीठ मी मळलेलं आहे ते मी खूप चांगलं असं मनगटाच्या साहाय्याने जोर लावून मळते. कारण की मग आपण जसं पीठ चुरलं ना त्याप्रमाणेच पोळ्या होतात, मऊ लुसलुशीत होतात आणि जास्त वेळ असं मऊ राहतात. त्यामुळे पीठ मळत असताना मी काहीच असं म्हणजे हे करत नाही की पटकन चुरलं, पटकन ठेवून दिलं बाजूला असं करत नाही. कारण मग त्या पोळ्या चांगल्या होत नाहीत आणि मग मूड खराब होते. त्याच्यामुळे मग मी पीठ असं चांगलं मळून ठेवलं आणि त्याला झाकून ठेवलं. आता तोपर्यंत इथे चिकन मात्र माझं चांगलं शिजलं होतं. तुम्हाला दाखवते मी हे बघा. खूप छान शिजलं होतं. त्याच्यामुळे आता मग मी मसाला तयार करायला ठेवलेला आहे आणि जो काही कांदा असतो ते 2 छोटे-छोटे कांदे म्हणजे माझ्या बाजारातून तुम्हाला सांगितलं ना, की बाजार संपला होता. ते फक्त हिरवा भाजीपाला आणि बटाटे वगैरे पिलूचे पप्पा घेऊन आले होते. पण कांदा, लसूण आणायचं विसरले होते. त्यामुळे मग आता जे काही 2-3 कांदे होते माझ्याजवळ छोटेसे ते कांदे भाजून घेतले तेल टाकून आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ठेवले आणि खोबरं आहे ते खोबरं पण मी किसून घेतलेलं आहे आणि बऱ्याच वेळा मी काय करते, की म्हणजे गरम मसाला पण भाजून घेते. पण माझ्याजवळ जो काळा मसाला आहे ऑलरेडी मी करून ठेवते एका महिन्यासाठी. त्यामध्ये सगळं साहित्य टाकून बारीक करून ठेवलेला असतो. म्हणजे हवाबंद डब्यामध्ये मी ठेवते आणि असं इमर्जन्सी टायमाला मी वापरते. म्हणजे एखाद्या वेळ कोणती गोष्ट नसली तरी ते मसाला टाकलं की होऊन जाते. त्यानंतर थोडीशी दालचिनी घेतली, 1 चमच खसखस घेतलं आणि 1 टमाटर जे आहे ते पण तेलामध्ये असं चांगलं मी परतून घेतलं. आता टमाटर पण मी कधीतरी टाकते. यावेळी मूड झाला म्हणून मी 1 टमाटर होतं. टमाटर खूप छान पिकलं होतं. मग म्हणलं चला टाकून द्या. मग 1 टमाटर ते छान भाजून घेतलं. आता हा मसाला मी थंड व्हायला ठेवून दिला. मसाला थंड झाल्याच्या नंतर हे पण मला मिक्सरच्या साहाय्याने फिरून घ्यायचं होतं. आता झालं असं, की माझं मिक्सरचं हे जे पार्ट आहे ना, तो खराब झाला म्हणजे बटनचा आणि मग मिक्सर माझं डायरेक्ट झालेलं आहे. आता पहिल्यांदा फिरून घेतलं, पण मसाला काही मला पाहिजे तसा बारीक झाला नव्हता. बघू शकता तुम्ही असा थोडासा खूप दरदरा होता आणि जर असा दरदरा जर मसाला असेल ना, तर मग ग्रेव्ही छान येत नाही, रसाभाजी छान होत नाही. म्हणून मग मी थोडंसं त्यामध्ये पाणी ॲड केलं. पाणी ॲड केल्याच्यानंतर परत मिक्सरला फिरून घेतले. आता 2-3 मिनिटं मिक्सरला फिरून घेतल्याच्या नंतर आता मात्र चांगला मसाला इथे तयार झाला होता. तुम्हाला दाखवते मी चांगली मग असा मसाला असला ना, की भाजीची कन्सिस्टन्सी छान येते. त्यानंतर आता एक मी पातेलं घेतलेलं आहे. पातेलं घेतल्याच्यानंतर यामध्ये मी 2 माप तेल टाकलेलं आहे आणि ही जी माझ्या कडे पळी आहे ना, म्हणजे जे माप टाकण्याचं माप आहे ना तेल टाकण्याचं, तर ते खूप छोटं आहे. त्यामुळे मी 2 माप टाकलं आणि भात इथे बघू शकता तुम्ही भात पण झाला होता. पीठ मळून साईडला ठेवलं होतं मी. आता फक्त चिकनच्या भाजीला फोडणी द्यायचं बाकी होतं. आता अद्रक
लसूणची पेस्ट आहे ना, ती अद्रक लसूणची पेस्ट यामध्ये मी पहिल्यांदा टाकून दिली. तेल चांगलं गरम झालं होतं. कडकडीत गरम झाल्याच्या नंतरच मी अद्रक लसूणची पेस्ट यामध्ये टाकली. कारण की मग तो जो कच्चापणा आहे ना, तो राहत नाही. नाहीतर मग असं ते कच्चापणा राहिला ना भाजीमध्ये, की टेस्ट बिघडते. त्यामुळे आणि चांगलं गरम झाल्याच्या नंतरच मी अद्रक लसूणची पेस्ट यामध्ये टाकलेली आहे आणि सगळं असं छान खमंग भाजून घेत आहे. त्यानंतर या पळीच्या साहाय्याने मी एक माप जे आहे ते मिरची टाकलेली आहे आणि जो काही मसाला बारीक करून घेतलेला आहे तो मसाला पण मी यामध्ये ॲड केलेला आहे. आता हा मसाला टाकल्याच्या नंतर गॅस ची जी आच असते ना मंद करायची, कारण की मग मसाला तो करपला नाही पाहिजे. आणि मी तेल आहे ना थोडं छोटं मापानेच टाकलं, कारण की ऑलरेडी मसाला सगळा तेलामध्येच भाजून घेतला होता. म्हणजे मी कांदा पण भाजताना थोडंसं तेल टाकलं होतं, टमाटर भाजताना पण थोडंसं तेल टाकलं होतं आणि खोबरं भाजताना पण थोडंसं तेल टाकलं होतं. त्यामुळे यावेळी तेल मात्र थोडं हातावरून टाकायचं आणि मी हातावरूनच टाकते. तुम्हाला सांगितलं मीठ पण माझ्याने जास्त पडते. त्यामुळे यामध्ये मीठ टाकलं 1 चमच आणि त्यानंतर झाकून ठेवलं. आता हे किती वेळ झाकून ठेवायचं, तर हे मंद आचेवर 2 मिनिटं झाकून ठेवायचं, जेणेकरून त्याचं जे तेल आहे ना, ते तेल चांगलं सुटलं पाहिजे. आता झालं असं, की हे जे मसाल्याच्या भांड्याचं झाकण असते ना, ते झाकणामध्ये जो मसाला होता तेच टाकायचं मी विसरले. मग मी परत ते घेतलं, पाहिलं तर काय त्यामध्ये मसाला साईडला होता आणि मग ते यामध्ये ॲड केलं आणि तेल छान सुटलेलं आहे मसाल्याला. त्यानंतर जे काही चिकनचे पीस आहेत, फक्त पीस हां, सूप नाही. मग फक्त हे पीस जे आहेत, ते मी पीस यामध्ये ॲड केलेले आहेत आणि ते सगळं चांगलं फिरवून घ्यायचं पळीच्या साहाय्याने, म्हणजे जे काही मसाला वगैरे सगळं आहे ते त्या पीसला व्यवस्थित लागलं पाहिजे. अजूनही मी सूप टाकलेला नाही. सूप जसंच्या तसं बाजूला ठेवलेलं आहे. आता फक्त याला झाकून ठेवणार आहे मी एक 2-3 मिनिटासाठी आणि हे छान असा मसाला आता सुक्कं चांगलं झालं. आता तुम्हाला जर सुकं खायचं असलं तर तुम्ही याच्यातले पीस काढून ठेवू शकता. पण मला काही तसं सुकं ठेवायचं नव्हतं. मग जे काही सूप आहे ते सूप मी यामध्ये टाकलेलं आहे आणि सूप एवढं जबरदस्त झालं होतं, कारण ऑलरेडी त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट, कोथिंबीर वगैरे टाकलेलं असल्यामुळे सूप खूप छान झालं होतं. मग ते सूप पण यामध्ये मी ॲड केलं आणि ते पण छान परतून घेतलं. 2 मिनिटं त्याला शिजू दिलं आणि साईडला तुम्ही बघता इथं 2 म्हणजे दीड ग्लास पाणी असेल. 1.5 ग्लास पाणी मी गरम व्हायला ठेवलं होतं साईडला. पण एकदाच पाणी टाकायचं नाही. म्हणजे बघत टाकायचं आणि ते जे मिक्सरच्या भांड्याला मसाला होता, तो पण काही वाया घालायचा नाही. त्यामध्ये मी पाणी ॲड केलं, ते पण यामध्ये टाकलं. चिकन ज्यामध्ये शिजवून घेतलं होतं, ते पण पाणी विसळून यामध्ये टाकलं आणि झाकणाला जो मसाला होता, ते पण मी गरम पाण्याने विसळून यामध्ये टाकलेलं आहे. म्हणजे काहीही वेस्ट न जाऊ देता आपल्याला स्वयंपाक बनवायचा आहे. त्यानंतर आणि मग 1 चम्मच जो माझ्याकडे घरगुती काळा मसाला होता. ॲक्चुअली ह्या काळ्या मसाल्याची रेसिपी मी माझ्या चॅनलवरती दिलेली आहे. जर बघितलं नसाल तर नक्कीच जाऊन चेकआउट करा. त्यानंतर आता हे सगळं चांगलं परतून घेतलं आणि पाणी एकदाच ॲड करायचं नाही. मसाल्याची जी कन्सिस्टन्सी आहे ना, ते बघतच पाणी ॲड करायचं. जसं तुम्हाला पाहिजे असेल पातळ किंवा मग कसं. तर आता इथे मला जसं ग्रेव्ही पाहिजे होती तशी चांगली झाली होती. त्यानंतर मी कोथिंबीर टाकली आणि कोथिंबीर टाकल्याच्यानंतर अशी छान उकळी येऊ दिली. खदखद उकळी येऊ द्यायची, कारण जो काही मसाला आहे, तो मसाला या पाण्यामध्ये टाकलेल्या आळून आला पाहिजे. कारण की मग तेव्हा टेस्ट छान लागते. मग जर उकळी चांगली नाही आली तर एवढा मसाला करण्याचाही काही उपयोग होणार नाही. आता इथे छान थिकनेस आली होती. त्यानंतर मी झाकून ठेवलं आणि झाकून ठेवल्याच्या नंतर हे जे आहे हे म्हणजे जे काही पातेलं आहे, ते पातेलं गॅसच्या खाली उतरून ठेवायचं. म्हणजे होते असं की आपला किचन ओटा थंड असतो. त्यांनी ते काय होतं की लवकर ग्रेव्ही आळून येते. त्यानंतर आता भात पण झाला होता, भाजी पण तयार होती. आता इथे फक्त मला गरम-गरम चपात्या टाकायच्या होत्या. त्यामुळे मी चपाती टाकण्याचं इथे काम करत होते. आता मला लगेच पिल्लूला पण जेवायला द्यायचं होतं, कारण तुम्हाला मी पहिले सांगितलं आज संडे असल्यामुळे मला उठायला खूप उशीर झाला आणि मग त्याला नाश्ता दिला होता मी. पण कसं शेवटी जेवण ते जेवणच असते ना. त्यानंतर मग आता मी इथे गरम-गरम जे आहेत त्या चपात्या करून घेतल्या आणि त्याला मला आता जेवायला वाढायचंच होतं आणि तुम्ही बघू शकता भाजीचं टेक्स्चर कसलं भारी दिसतंय ना, एक नंबर चव आहे. या भाजीची चव पण चांगली झाली होती. आता भाजी तयार झाली होती, त्यात चपाती तयार झाली होती आणि भात पण रेडी झाला होता. त्यानंतर आता मला इथे फक्त पिल्लूला ताट वाढून द्यायचं होतं, कारण तो काही हाताने खात नाही. मला कधीतरी खाऊ घालावं लागतं नॉन असल्यानंतर आणि त्यातही झालं असं की त्याच्या ओठाला, तुम्ही जर शॉर्ट व्हिडिओ माझा बघितला असेल तर तुम्हाला नक्कीच कळेल की त्याच्या ओठाला बरंच इन्फेक्शन झालं होतं. मग तो जेवणच करायचा कंटाळा करत होता. "मम्मी मला जेवायचंच नाही, मला खूप दुखतंय" असं म्हणत होता. पण मग मी म्हटलं की "बाळा मी जेवू घालते" आणि मग त्याला म्हणजे एकदम असा छोटा-छोटा घास करून मला त्याला तोंडात टाकावं लागू लागलं, कारण त्याला तोंड पण व्यवस्थित करता येत नव्हतं. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.